तर नमस्कार मित्रांनो, 2 ते 3 दिवस झालं आपल्याकडे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत आणि त्या तोंडावर आपल्या इथं तूर आणि ही पिकं जी आहेत ज्वारी पिकं यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आपली तूर जी आहे ते उद्यापासून काढायची आहे आणि तूर कशा प्रकारे वाळलेली आहे त्या तुरीचा तुम्हाला संपूर्ण दाखवतो. आणि आपलं कांदा काढण्यात देखील काम चालू आहे, कांदा कापायला चालू आहेत आणि वर एक कांदा काढायला चालू आहे. तिकडे आपली बघू शकता पाठीमागं तूर दिसत असेल, लिंबुनीच्या बागेमध्ये तूर लावलेली आहे आणि ती तूर तुम्हाला उद्यापासून काढायला सुरुवात करायची आहे. तुरीचं मार्केट जे आहे ते ज्यावेळेस शेतकऱ्याची तूर हिरवी होती त्यावेळेस तुरीला मार्केट होतं, पण आता शेतकऱ्याची तूर जेव्हा मार्केटला यायला लागली तेव्हा तुरीचं मार्केट नेमकं उतरलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो. आज आता 27 तारीख आहे आणि 27 तारखेला आज आपल्याला बोर चालू करायचं आहे, कारण की वरचं जे ज्वारी आहे ती भिजवायची. आज वातावरण निवळलेलं आहे, ऊन पडलेलं आहे, त्यामुळे पाऊस येण्याची काय शक्यता आज नाही. 2 ते 3 दिवस झालं पावसाचं वातावरण होतं, पण बघू शकता आज मी बोर चालू करा आलेलो आहे. दाखवतो बघा आपल्या बोरची पेटी जी आहे आणि ह्यात सर्वात जास्त जे आहे ते पाली जाऊन बसतात. तर आपल्याला आता बोर चालू करायचे. लाईट 1 वाजता बरोबर येते करेक्ट, आणि तेव्हाच लाईट आल्यानंतर बोर चालू होतं. आता ऑटोचं बटन दाबलेलं आहे. लवकरच आता बघू शकता आपलं रामफळीचं झाड आहे, कशा प्रकारे रामफळ देखील लागलेली आहेत, ती वाढ देखील चांगली आहे. तर इथं बघू शकता लिंबूच्या बागेमध्ये तूर आहे आणि आता ही लिंबुणी दूर काढल्यानंतर पूर्णपणे लिंबुणीला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे. तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर आता तुरीचे शेंगा जे आहेत ते पूर्णपणे वाळलेले आहेत, त्याच्यामुळे तूर जे आहे ते वाळलेले आहे. बघू शकता लिंबुणी कशी आहे आणि तूर त्याच्यामुळे वाळलेल्या. उद्यापासून सुरुवात करायची काढायला. तुरीला काढायला सुरुवात करायची. आणि बघा इथं बिना पाणी ज्वारी जी आहे ते बघू शकताय, शेजाराचं रान आहे आणि पाणी दिलेलं नाही, तर मग ज्वारी जी आहे ते पूर्णपणे ही झालेली आहे, सुकलेले आहे. तर बरेच जण म्हणतात की बिना पाण्यात ज्वारी कशी येते, तर बघू शकता अशा प्रकारे बिना पाण्याची ज्वारी जी आहे पूर्णपणे वाळायला लागलेली आहे. त्याला काही कणसं देखील लागत नाहीत आणि काहीच होत नाही. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे पाणी उपलब्ध असेल तर तुम्ही ज्वारीला पाणी द्या शक्यतो. तर बघा तुम्हाला दाखवतो आता पुढे गेल्यावर आपला गव्हाचा प्लॉट आणि तुरी कधीपासून उद्यापासून काढायचे आणि वरी कांदा देखील काढायचं काम चालू आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा, तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, हा जो आहे आपला गव्हाचा प्लॉट आहे, त्याच्यावरी ज्वारीचा प्लॉट आहे. तर अशा प्रकारे आपला गव्हाचा देखील प्लॉट आहे, एकदम उत्तम प्रकारे आलेला आहे. तर बघू शकता इथं तुरीचं मी तुम्हाला दाखवणार होतो. तर तुरी शेंगा पूर्णपणे तूर जी आहे ती वाळलेली आहे, त्यामुळे लवकरच हे तुरीची उद्या हार्वेस्टिंग करायची आणि बायकांच्या साहाय्याने आपल्याला तूर काढून घ्यायची. आणि गहू देखील रोंब्या सुटलेत गव्हाला, त्यामुळे गव्हाचं लवकरच आता हे देखील गहू हार्वेस्टिंगच काढायचं आहे आणि तूर देखील उद्या काढायचं. वरी कांद्याचं काम चालू आहे, कांद्यात देखील तुम्हाला दाखवतो. हा जो आहे तो आपला फुरसंगी कांदा, पेरलेला कांदा होता, उन्हाळी कांदा ह्याला म्हणते. आणि काही ठिकाणी पातळ झालेलं आहे, काही ठिकाणी दाट झालेला आहे. इथं गोट लावायचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बी तयार करायचं आहे कांद्याचं. बघू शकता इथं फुरसंगी कांद्याचा प्लॉट, तिकडे गव्हाचा प्लॉट आणि इथं कांदे काढायचं काम चालू आहे.